रामकृष्ण हरी. सखा माझा पांडुरंग या भक्ती मालिकेमध्ये आपणा सर्व भाविक भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वैकुंठवासी ब्रह्मचैतन्य हरिभक्त पारायण रावसाहेब तथा बापू लोहार महाराज सोनवडेकर आषाढी पायी वारी दिंडी सोहळा. आणि आता हा दिंडी सोहळा मायनी येथे आल्यानंतर हरिभक्त पारायण प्रवचनकार समाजभूषण पुरस्कार प्राप्त असे पांडुरंग जगन्नाथ लोहार सर कलेढोण यांचे विचार आपण ऐकणार आहोत. वारी का करावी आणि वारी कशी करावी यावरचं त्यांचं सुंदर विवेचन आपणास साहित्य पंढरी सोहळा वारीचा या यूट्यूब चॅनलवरून आपण पाहता. या दिंडी सोहळ्यामध्ये जवळपास 125 ते 150 वारकरी सहभागी झाले. वारीला का जावं एक अनेक लोकांचा प्रश्न असतो. लोकांना असं वाटतं काय नाही, सगळे जातात मजा करून येतात, आपलं जाऊया. नाही भक्तजन, या वारीमध्ये जीवनाचे अनेक अनुभव तुम्ही शिकणार आहात. वारीला गेल्यानंतर एकमेकाशी कसं वागायचं हे शिकाल. आज हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये एवढी अराजकता आहे. या संपूर्ण अराजकतेला काय बंद करू शकेल किंवा अराजकता ही बंद करण्याचं कारण साधन कोणतं असेल तर वारकरी संप्रदायाशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही. म्हणून वारीला आलो तर एकमेकाला मदत करण्याची तुमची इच्छा होती. एकमेकाला मदत कशी करावी ते शिकता येईल. दुसरी गोष्ट, आपल्या बरोबर असणारी वयस्कर मंडळी, आई वडील यांच्यासारखे असणारे वडीलधारी मंडळी असतील, त्यांची सेवा कशी करायची ते शिका. आज आपण सेवा करायला कुठेही तयार नाही. मेवा खायला सगळे तयार आहे, पण सेवा करायला कुणी नाही. माझी अपेक्षा अशी आहे, या वारीतून आपल्याला फार मोठं काही मिळतं. एकमेकाला मदत करायला मिळते, एकमेकाची सेवा करायला मिळते. एवढे सेवेकरी लोक आहेत या वारीमध्ये. तुम्ही चालून चालून थकल्यानंतर तुमचे तेलानं पाय चोळणारी मंडळी आहे. भक्तजनो, त्या लोकांना काय वाटत असेल मला सांगा. पाय दुसऱ्याचे चोळायचे आहेत, त्याला समाधान मिळणार आहे, त्याचं दुखणं बंद होणार आहे, पण श्रम मात्र मी करणार आहे. भक्तजनो, पांडुरंगाचे सेवक व्हा, मालक होऊ नका. भगवंताचे मालक होऊ नका. आपण सेवेकऱ्याप्रमाणे राहूया आणि जी सेवा वाटणी येईल ते आपलं भाग्य म्हणून येईल. पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून तुम्ही पंढरीच्या वारीला चाललात. आईवडिलांची पुण्याई, पूर्वजन्मीचं सुकृत म्हणून आपण पंढरीची वारी करतोय. अन्यथा अनेकांच्या पदरी हे नाही. तुमचा एक मित्र सोनवडीत राहिला आहे, तो आला का पंढरीच्या वारीला? नाही आला. येतो जमतंय का बघतो, काय करतो, अरे केव्हा जमायचं तुला वर गेल्यावर? नाही ना. भक्तजन, ज्या वेळेला आपणाला वारी करायची आहे त्यावेळेलाच करावी. येतो म्हटलं तर नक्की त्या भगवंताला जावं, कारण भगवंत वाट पाहतो. जो येतो म्हणतो त्याची वाट भगवंत बघत असतो. म्हणून त्या भगवंताकडे जायचं असेल तर आपण येतो म्हणतो तर जरूर जावं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या वारीत तुम्ही काय शिकणार आहात तर आज मनुष्य देहाला अहंकार मोठा आहे. पैशाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, विज्ञानाचा अहंकार आहे, ऐश्वर्याचा अहंकार आहे, सोन्या नाण्याचा अहंकार आहे. आणि सगळ्यात मोठी घमेंड आहे ती या असणाऱ्या सत्तेची. राजकारणाची घमेंड मोठी आहे. माझ्यासारखा कोणी नाही. राजा तुला माहीत नाही, तुझ्यासारखी 56 आहेत अजून. त्याला आपणाला अजून काही कळलं नाही. म्हणून भक्तजनो, अहंकार गळतो कधी वारीत आल्यानंतर कळतो. चरणावर मस्तक टेकवायला आपण कधी शिकलो? वारीत आल्यावर शिकलो. आईवडिलाची सेवा करायला मला सांगा, एक पुंडलिकाचं उदाहरण सांगतो. पुंडलिक आईवडिलाची सेवा करतोय, त्या ठिकाणी देव आईवडिलाची सेवा करताय. स्वतः भगवंत पुंडलिकाची सेवा करत असताना त्या ठिकाणी उभा राहिले. किती वेळ, तासन तास भगवंत उभा राहिलेले आहेत, पण पुंडलिकानं वर मान करून सुद्धा बघितलं नाही. का? आईवडिलाची सेवा करण्यामध्ये इतके गुंतलेलो आहोत. आम्हाला संसाराचा वीट आल्यावर आम्ही पंढरपूरला गेलो. कंटाळा आला या संसाराचा. काय करायचं ह्याला? रोज तेच आहे. सकाळी उठायचं, आंघोळ करायची, देवपूजा करायची, हे दिवसभर चालू आहे. ह्याचा कंटाळा आला म्हणून पंढरीला गेलो.
नाही भक्तजनो, आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये असू द्या. जन्मदात्या आईवडिलाची सेवा करा. घरातल्या चांगल्या मुलांच्यावर चांगले संस्कार करा. आपली सून हे आपला मुलगा आपली इस्टेट नाही, कारण ती सुनीची इस्टेट आहे. आपला पोरगा आपला तो सुनीची इस्टेट आहे. आणि आपली मुलगी आपली इस्टेट नाही, ती जावयाची इस्टेट आहे. आपलं काय आहे म्हणून सांगता येतं आपल्याला. मोकळ्या हाताने आलो, मोकळ्या हाताने जाणार आहे. भक्तजन जाण्यापूर्वी या माझ्या युगी 28 विठ्ठल असणाऱ्या पंढरीची पांडुरंगाची अंतःकरणापासून भक्ती करा. अंतःकरणापासून भक्ती करा. पंढरीची वारी जरूर करा. पाय दुखणार नाहीत. 116 वर्षाची म्हातारी पंढरीची वारी करते. आपली वय तर तरणी बांडपूर आहे. आपण 80 वर्ष 70 वर्ष जास्त वय नाही, पण 116 वर्षाची म्हातारी पंढरीची वारी करते. आश्चर्याची गोष्ट आहे की नाही. तिला विचारलं, आजी तुमची वारी किती होती? म्हणजे माझी 100वी वारी. 100वी वारी. 100 वारी केल्या. इथं एक वारी करता करता नाव जे बेकार जीव बेजार झाला. आणि एक वारी केली तर 150 लोकांना सांगतो मी पंढरपूरला गेलो. तो उपकार केला मी त्या पांडुरंगावर. नाही बघता भगवंताने इतकं सुंदर शरीर दिले. हे शरीर त्या भगवंतासाठी दिले. त्या पांडुरंगाची सेवा अंतःकरणापासून करा. केलेली सेवा कधीही वाया जाणार नाही. पुंडलिका गुरुदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, रावसाहेब महाराज की जय.